तुमची शाळा कशी होती? शाळेत कोणकोणते विषय शिकवले जायचे? विद्यार्थी इयत्तेनुसार वर्गात बसायचे. दररोज 5 ते 6 तास शाळेत जायचं. तासाला शिक्षक येणार आणि एखादा विषय शिकवणार. मराठी, इंग्रजी, विज्ञान, हिंदी, गणित, इतिहास, भूगोल. पण उत्तर प्रदेशच्या एका गावात एक अशी मुलींची शाळा आहे जिथं विद्यार्थिनींना या सगळ्या विषयांसोबत शिकवली जाते शेती. आश्चर्य वाटत असेल ना? पण हे खरंय. या शाळेतल्या मुली स्वतःच बियाणं निवडतात, त्याची पेरणी करतात, भाजीपाला उगवतात, माती तपासतात, पिकातलं अंतर ठरवतात. आता तुम्ही म्हणाल, हे काय आहे बुवा? तर ही फक्त एक शाळा नाही, तर हे एक स्वप्न आहे. एका अशा महिलेचं जिला समाजासाठी काहीतरी करायचं होतं. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी फक्त शाळाच नाही सुरू केली, त्यांनी शिक्षणाचा अर्थच बदलून टाकला. ही गोष्ट आहे अशिता नाथ यांची. दिल्लीमधली सर्व सुखसोयी असलेली नोकरी सोडून त्या आणि त्यांचे पती अनिश हे दोघं गावी आले आणि सुरू केली द गुड हार्वेस्ट स्कूल, भारतातली पहिली शेती आधारित मुलींची प्राथमिक शाळा. पण या शाळेत शेती का शिकवली जाते? ही शाळा सुरू करणाऱ्या अशिता नाथ नक्की कोण आहेत? ही शाळा सुरू करावी असं त्यांना का वाटलं असेल? या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या कर्तृत्ववानतीच्या 14व्या भागातून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अशिता नाथ मूळच्या उत्तर प्रदेशच्या. शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या. त्यांनी जीवशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं. पण शिकवण्याची आवड होती म्हणून त्यांनी BEd केलं आणि बनल्या शिक्षिका. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं. स्थिर नोकरी होती, चांगला पगार होता, आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. तरी 2013 मध्ये अशिता आणि त्यांचे पती अनिश यांनी एक मोठा निर्णय घेतला. दिल्लीतलं सुखसोयी असलेलं आयुष्य सोडून ते परतले उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या पश्चिम गावमध्ये. त्यांचा उद्देश स्पष्ट होता, गावात राहायचं, शेती करायची. अशिता यांची आधी काही शेती नव्हती. त्यांनी आधी 2 एकर शेती विकत घेतली. त्यातच अनिश यांनी पशुपालन आणि शेती सुरू केली आणि अशिता एका स्थानिक शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. राहायला गेल्यानंतर त्या दोघांना गावातली परिस्थिती समजू लागली. गावातले शेतकरी वर्षभरात केवळ एकच पीक घ्यायचे, जसं की गहू. या व्यतिरिक्त कोणतंही नगदी पीकही ते घेत नसत. गाव जाती व्यवस्थेत अगदी अडकलेलं होतं. अशिता ज्या शाळेत शिकवायच्या त्या शाळेत अनेक मुलं नियमित येत होती, पण मुलींची संख्या कमी होती. काही मुली मध्येच शाळा सोडत होत्या, तर काहींना घरीच थांबवलं जात होतं. कारण काय? तर घरकाम, लहान भावंडांची जबाबदारी आणि लवकर लग्न. एकूणच काय? तर गावगाडा, कुटुंब व्यवस्था यामुळं मुलींना मान, सन्मान, शिक्षण आणि संधी यातलं काहीही नव्हतं. अशिता प्रत्येक घरात जाऊन बोलायच्या, पालकांना समजवायच्या. पण परिस्थिती बदलणं इतकं सोपं नव्हतं. दुसरीकडं अनिश शेतकऱ्यांसोबत काम करत होते, शेतीमधल्या नवीन पद्धती दाखवत होते. पण लोक शेती शिकायलाही तयार नव्हते. याच विचारातून एक स्वप्न जन्माला आलं, मुलींच्या शाळेचं. कारण मुलींना स्वावलंबी करण्यासाठी शिक्षण हाच एक उपाय आहे हे त्या जाणून होत्या. आणि शेती आधारित शिक्षण दिलं तर विद्यार्थिनी शेतीमधल्या नवीन पद्धती समजू शकतील, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला मदत होईल आणि पारंपरिक शेतीतून बाहेर पडून शेतीच्या नवीन मार्गांना स्वीकारतील. हा त्यांचा उद्देश. पण हे स्वप्न पूर्ण करणं अजिबात सोपं नव्हतं. कारण अशिता आणि अनिश यांना माहिती होतं, शाळा उभी करणं म्हणजे इमारत उभारणं नाही, तर लोकांची मानसिकता बदलणं. ते घरोघरी गेले, पालकांशी बोलले, ग्रामपंचायतीच्या बैठकीत गेले, गावच्या सरपंचांशी बोलले. लोक म्हणायचे, मुलींना शिकवायचं, तेही पैसे घालून, कशाला? एवढंच नाही, मुलींसाठी वेगळी शाळा कशाला? शाळेत शेती कशाला शिकवायची? यातून मुलींना काय मिळणार? असे अनेक प्रश्न त्यांना विचारले गेले. अखेर 2016 मध्ये उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील पश्चिम गावात अशिता यांच्या शेतावर द गुड हार्वेस्ट स्कूल सुरू झाली. भारतातली मुलींसाठीची पहिली शेती आधारित प्राथमिक शाळा. पहिल्या दिवशी फक्त 6च मुली आल्या. त्यातल्या 2 या बांधकाम मजुरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या मुली होत्या. त्यांना एकूण 5 मुली होत्या. पण त्यांनी मोठ्या दोघींना पाठवलं नाही, कारण मोठी घर सांभाळते, स्वयंपाक करते, तर दुसरी गुरं चरायला नेते आणि सगळ्यात लहान ही शाळेत येण्याच्या वयाचीही नव्हती. पण शाळेत आलेल्या 2 मुलींमुळे बाकी दोघीही यायला लागल्या.
त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विनंती केली, काम करून शाळेत जातो, आल्यावर गुरं चरायला नेतो, आणि हे एक नाही तर घरोघरी होऊ लागलं. हळूहळू मुली वाढू लागल्या. असं करत करत आज त्यांच्याकडं 65हून अधिक विद्यार्थिनी आहेत. आज आपण शाळा म्हटलं की डोळ्यासमोर वर्गखोली येते, फळा, बेंच, युनिफॉर्म, घंटा. पण ही शाळा वेगळीच होती. गोठा काढून त्या जागी त्यांनी वर्ग चालू केले. सालगडीच्या खोलीत लायब्ररी सुरू केली. पण उत्तर प्रदेशातल्या उष्ण हवामानामुळे झाडाखालीच वर्ग जास्त भरायचे आणि सोबत शेतीचे हे वर्ग सुरू झाले. त्यांना अशी जागा उभी करायची होती जिथं प्रत्येक मुलगी मन मोकळेपणानं शिकेल, प्रश्न विचारेल, चुका करेल, पण त्यातूनही शिकेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शाळेत वयानुसार वर्ग नव्हते. कारण 4 वर्षांची मुलगी आणि 14 वर्षांची या दोघीही पहिल्यांदा शाळेत येत होत्या. आणि आशितांना वाटायचं प्रत्येक मुलीचा शिकण्याचा वेग वेगळा असतो. कोणी गणितात पुढे असेल, कोणी भाषेमध्ये, तर कोणी शेतीत. म्हणून मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार गटात शिकवलं जाऊ लागलं. यामुळं अभ्यास ही स्पर्धा राहिली नाही, तो आनंदाचा प्रवास बनला. अशिता मुलींना नेहमी सांगायच्या, पुस्तकातलं ज्ञान महत्त्वाचं आहे, पण प्रत्यक्ष आयुष्यात वापरता आलं तरच त्याची खरी किंमत आहे. म्हणून वर्गात शिकवलेला प्रत्येक धडा शेतीत उतरायचा. बीज पेरताना विज्ञान समजायचं, मोजमाप करताना गणित शिकायचं, निरीक्षण करताना विचार करण्याची सवय लागायची. शेती ही त्यांच्यासाठी फक्त उपजीविका नव्हती, ती शिकण्याची प्रयोगशाळा होती. आणि त्या चुकांमधूनच स्वतःचा मार्ग शोधायचा. हळूहळू मुलींनीही स्वतः प्रयोग सुरू केले. त्यांनी ब्रोकोली लावली, जांभळा कोबी उगवला, मशरूम लागवड केली, स्थानिक बियाण्यांचं संवर्धन सुरू केलं. गावातील अनेकांसाठी ही पिकं नवीन होती, पण मुलींनी भीती न बाळगता ती स्वीकारली. एवढंच नाही तर या मुली शेळी पालन करतात, गांडूळ खत बनवतात, मियावाकी फॉरेस्ट उभारतात. त्यांनी स्वतःची एक नर्सरी सुद्धा सुरू केली, ज्यातली रोपं त्या स्वतःच विकतात. कारण आशितांनी त्यांना एकच गोष्ट शिकवली होती, नवीन गोष्ट करून पाहायला घाबरू नका. आणि या प्रयोगाचे परिणाम लवकरच संपूर्ण गावात दिसू लागले. त्यांच्या शाळेतली प्रत्येक मुलगी एक कथा आहे. एकदा एक किशोरवयीन मुलगी आशिता यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला पॅड हवंय. आशितांना वाटलं रायटिंग पॅड, पण ती दुसऱ्यांदा म्हणाली, मला पॅड हवंय. तेव्हा त्यांना लक्षात आलं की तिला सॅनिटरी नॅपकिन हवाय. त्यांनी तिला विचारलं, कधी आले तुझे पिरियड? ती म्हणाली, काल संध्याकाळी. त्यांनी विचारलं, मग तू तुझ्या आईला सांगितलं का? ती म्हणाली, नाही, मी जर घरी सांगितलं तर माझी शाळा बंद होईल. हे ऐकून धक्कादायक वाटतं, पण आशिता यांचा आधार, मुलींचा विश्वास आणि मुलींमध्ये पेटलेली शिक्षणाची ज्योत या प्रसंगातून अधोरेखित होते. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट मीनूची. ती जे शाळेत शिकली ते तिने घरी नेलं, शेतीत नवीन प्रयोग सुचवले, कुटुंबालाही त्यात सहभागी करून घेतलं. आशितांसाठी हाच खरा बदल होता, कारण शिक्षण वर्गातच थांबत नव्हतं, ते थेट घरापर्यंत पोहोचत होतं. पण हा प्रवास दिसतो तेवढा सोपाही नव्हता. शाळेत कोणतीही फी घेतली जात नव्हती, म्हणून आर्थिक अडचणी कायम होत्याच. निधी उभारावा लागत होता, देणगीदार शोधावे लागत होते. प्रत्येक वर्षी शाळा चालू ठेवणं एक मोठं आव्हानच असायचं. तरीही आशिता आणि अनिश यांनी हार मानली नाही. आम्ही दिल्ली आणि नोकरी सोडून कोणताही त्याग केलेला नाही असं ते म्हणतात. उलट मुली शिकताना पाहणं हीच त्यांची खरी कमाई होती. दररोज शाळेत जाणं हीच एक मोठी गोष्ट असते, पण मुलींना त्यांचे पालक कामं सांगतात, शाळेत न जाण्यासाठी प्रेशर टाकतात, तरी या मुली दररोज शाळेत येतात. एकदा शाळेत हिवाळ्याच्या सुट्ट्यांबद्दल चर्चा सुरू होती, तेव्हा अनेक मुलींनीच सांगितलं, आम्हाला सुट्टी नको, आम्हाला शाळेत यायचंय. एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठा सन्मान दुसरा कोणता असू शकतो बरं? पण आशिता नाथ यांचं सर्वात मोठं योगदान फक्त एका शाळेपुरतं मर्यादित नाही. त्यांनी आपल्या गावाचा विचार बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुलींना स्वतःकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवलं. त्या नेहमी वर्गात एक प्रश्न विचारायच्या, शेतकरी कोण? बहुतेक मुलींचं उत्तर असायचं, पुरुष. तेव्हा आशिता त्यांना त्यांच्या आईची आठवण करून द्यायच्या, आजीची आठवण करून द्यायच्या, ज्या रोज शेतात राबत होत्या. मग त्या विचारायच्या, मग ते शेतकरी नाहीत का? याच प्रश्नातून अनेक मुलींची विचार करण्याची पद्धत बदलू लागली. आशिता मानतात, महिलांचं शेतीतलं योगदान खूप मोठं आहे, पण त्याची दखल घेतली जात नव्हती. म्हणून त्या मुलींना केवळ शेती शिकवत नाहीत, तर स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात, स्वतःचा आवाज निर्माण करायला शिकवतात, निर्णय घ्यायला शिकवतात आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवतात. आज या शाळेमध्ये 5 शिक्षक आणि त्यांच्यासोबत देश विदेशातून स्वयंसेवी येऊन मुलींना शिकवतात. आशिता, अनिश यांच्या दोघी मुली सुद्धा याच शाळेत शिकतात.
अल्पभूधारक शेतकरी काय काय करू शकतो हे या दोघांनी दाखवून दिलंय. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली मुलींची पहिली शाळा उघडली. आज 168 वर्षांनंतरही अनिश आणि अशिता यांनी फुले दाम्पत्यासारखी मुलींच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली आहे. कारण त्यांचा विश्वास होता की एका मुलीला शिक्षण मिळालं तर एक कुटुंब बदलतं, एक कुटुंब बदललं की एक गाव बदलतं, आणि गाव बदललं की देश बदलायला वेळ लागत नाही. अशिता नाथ यांचा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही हा पहिलाच व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला अशा अनेक महिलांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आमची कर्तृत्ववान तीची प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता. आणि दर रविवारी संध्याकाळी 4 वाजता या सिरीजचा नवीन एपिसोड येत असतो. तो आठवणीने पाहण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.